दिनांक 31 जुलै 2026 रोजी सकाळी 11:15च्या सुमारास नांदेड पूर्णा सार्वजनिक रस्त्यावर रायबा हॉटेलच्या पुढे नोव्हेल्टी बारजवळ संतोष बालाजी साळवे यांची हत्या झाल्याची घटना घडली होती। या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी गौर येथे साळवे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले। यावेळी साळवे कुटुंबियांनी घडलेल्या घटनेची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना दिली। यापूर्वी झालेल्या मारहाणीच्या दाखल गुन्ह्याचा राग मनात धरून आरोपीने कटकारस्थान रचून संतोष साळवे यांच्या बुलेटच्या मागून जोरदार धडक देऊन त्यांची हत्या केल्याचा आरोपी कुटुंबियांनी केला। मयत संतोष साळवे यांच्या बहिणीने सांगितले की आम्हाला कोणताही वाद करायचा नाही असे बोलणे झाले असतानाही सर्वांनी कटकारस्थान रचून संतोषची हत्या केली। तसेच या प्रकरणातील एका अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी सोडून दिल्याचा आरोपी त्यांनी आठवले समोर केला। चौकशीची मागणी करणार पूर्णा, परभणी आणि नांदेड परिसरात कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून प्रयत्न करणार। सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून साळवे कुटुंबाला 8,25,000 रुपयाची मदत तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या वतीने 1 लाख रुपयाची आर्थिक मदत देणार असल्याची माहिती माध्यमाशी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली। यावेळी महाराष्ट्र राज्य संघटक DN दाभाडे, महिला आघाडीच्या महाराष्ट्र सचिव वैशाली इंगोले, हिंगोलीच्या जिल्हाध्यक्ष वंदना कांबळे, हिंगोली तालुकाध्यक्ष चंद्रकांत खुमसे, पांडुरंग आहेरे, परभणी शहराध्यक्ष भगवान कांबळे, पूर्णा शहराध्यक्ष ॲडव्होकेट विजय भवरे आदीसह अनेक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। तीन महिने मुलगा जेलमध्ये होता। मला कोणी विचारलं सुद्धा नाही की तू या मुलीचे काय हालत म्हणून यायला काय खंदून घालू काय आता मी मुलांना बघा, सगळ्याला तुम्हालाच बघायचं, सगळ्याला लक्ष ठेवायचं, सगळ्याला सांभाळा, तुम्ही लक्ष ठेवा। मदत करतात, साहेब तुमच्या सोबत आहेत। आता साहेब येऊन गेले तुमच्या केसाला। माझा मुलगा पडला तर ताई गावातल्या लोकांना 2 पोते नारळ फोडले। इतका मोहा मुलगा भारी होता काय सगळ्या गावाने विचार करून महार मांग मराठी सगळे एक झाले। ताई माझ्या लेकराचा घात केला। हे सगळे दुश्मन आहेत आमच्या इथे। चांगल्या बसायलाच अडचण येतात। कोणीच नाही असा समाजासाठी झटणारा होता आणि झटू लागला। तेच त्याला बघून आता समाजासाठी झटू लागला, हेच त्याला बघून पाठपुरावा करू दाभाडे सरला नेहमी कनेक्ट बघू, आम्ही पण याचा पाठपुरावा घेतो। साहेब मला न्याय द्यावा आणि गुन्हेगार जे होते ना ताई सगळे अटक व्हावं माझ्या पाठीमागे राहा। आम्ही तुमच्या पाठीमागे, आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावर उतरू, टेन्शन घेऊ नका तुम्हाला। आज मोहा मुलगा नाही सगळेचा मुलगा गमावला। बरोबर बरोबर, समाजाचं लेकरू फुलाची फोटो वाटतंय नाही माझ्या काळजात ठेवू काय की माझ्या काळजाचा घर तुटला। काही मुलांची आईला इतकी वेदना करतात सर काहीच नव्हतं, फक्त इलेक्शनला उभं राहायला म्हणूनच वाद निर्माण झाला। सर ते इलेक्शनचं फक्त कारण होतं, बड्डेचं कारण होतं। इलेक्शनमुळे ते बड्डेमध्ये त्यांनी भांडणं केली, बाकी कारण काहीच नव्हतं। हे सर नाही सर, संरक्षण म्हणजे असं आता दिलंय आम्ही, मुलगा सुटून आला ना सर तेव्हाच संरक्षण मागितलं होतं की आम्हाला संरक्षण द्या म्हणून। तर आमची मदत कोणच केली नाही। मी एक मरून पडलेली आहे, जे काय होतं ते माझ्या मुलाच्या जीवावर होतं सर। सोडून गेलं सर, काहीच काम सरनं त्याला पाठवून दिलं 200 किलोमीटरच्या अंतरात येऊ नको, तुला अल्पवयीन आहे सर, त्याला अटक नाही केलं, त्याला पाठवून दिलं। त्याला शिक्षा नाही का सर? नाही पण सर तुम्ही टाकलंच नाही ना, सरनं पाठवून दिलं त्याला। म्हणजे पाठवून दिलं तुझं आम्ही इथं राहू नको। सर आमची राहण्याची व्यवस्था करा सर, इथं आम्हाला लय धोका आहे। आमचं कोणीच नाही सर इथं, फक्त आमचं एकलं घर। आमची भावकी नाही, 3 महिने सर आमच्या दारावर कोणी आलं नाही। भावकी सुद्धा फक्त आम्हाला दाभाडे साहेबांना साथ दिली, ते भाऊ म्हणून माझ्या पाठीमागं उभं राहिले। त्याचे मी आभार मरेपर्यंत मानणार। कुठं राहायचं ते तुम्ही सांगा सर। माझे 2 मुलं आहेत आणि 2 मुली येतात।
आणि आम्ही मालकन पूर्णा वगैरे पूर्णा किंवा परभणी हा का त्यांची इथं इच्छा नाही, त्यांची भावकी पण नाही. इथं 3 नावाचे लोक आहेत, एक राजपूत, एक दुथड आहे आणि सावळ आहे. तर सावळ्याच्या 2-3च घर आहे, पण ते भित्री आहेत. तर माझा मुलगा असा वाईट होता, समाजासाठी बांधिक होता आणि या गावामध्ये तो काही वर्षांपासून राहत होता. तर या ठिकाणी जातीवादातून त्याच्यावर हल्ला झालेला आहे. याच्या अगोदरी वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या भावाचा वाढदिवस ठेवल्यानंतर त्यांना दलितांना वाढदिवस करण्याचा अधिकार नाही म्हणून काहीतरी भांडण काढलं. त्या भांडणामध्ये तो मी झाला आणि त्याच्यामध्ये काय दोघांच्या झगड्यामध्ये समोरच्या लोकांना काहीतरी मार लागलेला होता. त्यामध्ये त्याला 3 दिवसात झालेली होती. तो 3 महिने ते जेलमध्ये होता आणि जेलमधून आल्यानंतर आता त्याच्या बहिणीनं तर सांगितलं की ते लोक आमच्या घरी आले आणि ज्यांच्याशी वाद झाला होता त्यांनी असं सांगितलं की आता आपण वाद करायचा नाही, आपल्याला गावात राहायचं आहे आणि आता तो पण आम्हाला काय वाद करू नको, आम्ही काय वाद करत नाही अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं. त्यामुळे ते बिंदास होते आणि मग हा कुठेतरी मोटरसायकलवर कुठं परभणीला चाललेला असताना प्लॅनिंग करून त्याच्यावर फोर व्हीलर घालून त्याची हत्या केलेली आहे. आणि पाठीमागेच एक पोलीस होता त्याने सगळं बघितलं आणि पोलिसाच्या सांगण्यावरून 2 ते 3 लावण्यात आलेले आहे. अन्यथा जर ते कोणी बघितलं नसतं तेव्हा पोलिसांनी तर कदाचित ती आत्महत्या म्हणूनच आपल्या अपघात म्हणूनच त्याच्या मृत्यूची नोंद झाली असती. परंतु त्या पोलिसांनी तसं सावधपणे पोलीस स्टेशनला आता सांगितलं आणि 3 ते 2 लावलेलं आहे. 2 आरोपी पकडण्यात आलेले आहे. पण अद्याप जे बाकीचे लोक आहे त्यांच्या घरच्या लोकांनी मला आता सांगितलेलं आहे की यामध्ये 14 लोकांचा संबंध आहे आणि या लोकांनी प्लॅन केलेला आहे. ऑन दी स्पॉट सगळे लोक नव्हते, गोष्ट खरी आहे. कुटुंबियांनी संरक्षणाची सुद्धा मागणी केली आहे. महिन्यापासून जो त्यांचा झगडा होता त्या झगड्यामध्ये ज्यांचा संबंध आहे त्या सर्वांनीचा प्लॅन त्याची हत्या करण्याचा केलेला होता आणि म्हणून त्या सगळ्यांना पकडलं पाहिजे अशा पद्धती माझी पोलिसांना सूचना आहे. मी आज गुमावत आपले SP त्यांनाही बोललेलो आहे. DYSP वाघमारे आता इथं होते, त्यांनाही तर सांगितलेलं आहे की 2च आरोपी आपण गाडीमध्ये होते ते पकडले ठीक आहे. त्याच्यामधल्या एका अल्पवयीन जो त्या गाडीत होता त्याला पोलिसांनी काहीतरी परत पाठवलं अशा पद्धतीची माहिती आहे. त्याची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे. कुठल्या पोलिसांनी अशा पद्धतीनं आरोपी असताना त्याला तिथून बाजूला त्याला जायला तर सांगितलं ही गोष्ट बरोबर नाही आहे. आणि अजूनही बाकीचे आरोपी जे 11-12 जे आरोपी आहे त्यांना सुद्धा लवकरात लवकर पकडलं पाहिजे आणि मी त्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार आहे. या प्रकरणाची CID मार्फत चौकशी करण्यासाठी सुद्धा मी मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे अत्याचार खपवून घेतले तर जाणार नाहीत. कुटुंबियांनी संरक्षणाची सुद्धा मागणी केली आहे. याच्यामध्ये कुटुंबियांनी संरक्षण देण्याची सुद्धा मागणी केली आहे. आता हा तर कुटुंबियांनी संरक्षणाची मागणी तर केलेलीच आहे, पण त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला इथं आमचं एकटंच घर आहे, त्यामुळे आम्हाला इथं राहण्यासाठी भीती आहे. त्यामुळे आम्हाला कुठेतरी बाहेर पूर्णेला वगैरे कुठेतरी आमची व्यवस्था करावी. त्यासाठी मी आता कलेक्टरना बोलणार आहे आणि या कुटुंबियाचं तात्पुरतं जे पुनर्वसन आहे ते पूर्णेमध्ये किंवा परभणीमध्ये कुठं करता येऊ शकेल त्यासाठी नक्की प्रयत्न केला जाणार आहे. हे कुटुंबाला आमच्या सामाजिक न्याय खात्याच्या वतीनं 8,25,000 रुपयाची मदत मिळणार आहे आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं 1 लाख रुपये आमचे दाभाडे आहे ते दाभाडे त्यांना 2 दिवसामध्ये देणार आहेत. आणि या कुटुंबियांना पुणे किंवा परभणीमध्ये त्यांना राहण्याची व्यवस्था करण्यासाठी मी कलेक्टरांना बोलणार आहे. पण या परभणी जिल्ह्यामध्ये दलितांवरचे अत्याचार वाढत आहेत. म्हणजे गेल्या 15 वर्षामध्ये 10-15 वर्षामध्ये 22 मर्डर झालेले आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं मला वाटतं की दलितांच्याबद्दल अशी चुकीची भावना मनात ठेवणं बरोबर नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नक्की या जिल्ह्यामध्ये पुन्हा अत्याचार होऊ नये यासाठी विशेष पथक जे आहे हे पथक पाठवून त्याचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आता पुन्हा अशा पद्धतीचे अत्याचार होऊ नयेत यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करणार.